झालं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी. बघा, आज महाराष्ट्रामध्ये एकूण 12 BMS मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेज उघडणार आहेत आयुर्वेदासाठी, त्यामध्ये पहिलं कॉलेज आहे शोभा बाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ॲट सर्वे नंबर 578 सांगली, महाराष्ट्रामध्ये. याला 60 जागांची मान्यता मिळाली आहे. दुसरं प्रायव्हेट कॉलेज आहे अंत्योदया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, देवग्राम, नागपूर. या कॉलेजला एकूण 60 जागांसाठी मान्यता मिळाली आहे. त्यानंतर श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, हे रिधोऱ्याला आहे अकोल्यामध्ये. या कॉलेजला एकूण 100 जागांची मान्यता मिळाली आहे. पुढचं कॉलेज बघूया, डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर, डॉक्टर प्रफुल्ल पाटील एज्युकेशनल अँड हॉस्पिटल कॅम्पस, पाथरी, परभणीमध्ये. या कॉलेजलासुद्धा 100 जागांसाठी मान्यता मिळालेली आहे. पुढचं कॉलेज आहे महाराष्ट्रामधलंच डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ॲट पोस्ट चंद्रपूर, लोणी बुजुर्ग, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्रामध्येच. या कॉलेजलासुद्धा 100 जागांची मान्यता मिळालेली आहे. त्यापुढील कॉलेज आहे PG मेडिकल कॉलेज संतभूमी, नागझिरी, चौपाले, तालुका, जिल्हा नंदुरबार. या कॉलेजलासुद्धा 100 जागांची मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, खेरडा, कारंजालाल डिस्ट्रिक्ट, वाशिम. या कॉलेजलासुद्धा 60 जागांची मान्यता मिळालेली आहे. पुढील महाराष्ट्रामधलं कॉलेज आहे समर्थ आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ॲट बांगरवाडी, पोस्ट बेल्ले, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. या कॉलेजमध्ये एकूण 60 जागांसाठी यावर्षी प्रवेश होणार आहे. त्यानंतर आहे शिवप्रिया आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, सर्वे नंबर 100, केतापूर, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर. या कॉलेजलासुद्धा एकूण 60 जागांची मान्यता मिळालेली आहे. डॉक्टर NG पौलबुधे आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, सर्वे नंबर 479/2, अहिल्यानगर. या कॉलेजलासुद्धा एकूण 100 जागांची मान्यता मिळालेली आहे. त्यापुढील कॉलेज आहे ते आहे CS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, प्लॉट नंबर X5 P1 P2, इंडस्ट्रियल एरिया, देवरी, गोंदिया, महाराष्ट्र. या कॉलेजलासुद्धा एकूण 60 जागांची मान्यता मिळालेली आहे. पुढील कॉलेज बघूया, ते आहे श्री संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालय ॲट गायगाव बुजुर्ग, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. या कॉलेजलासुद्धा एकूण 60 जागांची मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर इत्यादी या 12 कॉलेजमध्ये जवळपास 800 जागा वाढल्या असल्याकारणाने BMS करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही फार महत्त्वाची बातमी आहे. आता बघायचं आहे की BMSच्या दुसऱ्या राऊंडमध्ये या कॉलेजच्या सीटला प्रवेश होतो की काय. एक तसं पाहिलं तर दुसऱ्या राऊंडच्या सुरुवातीला या कॉलेजला मान्यता मिळाल्यामुळे निश्चितच BMS करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे हे कळून चुकणार आहे. तेव्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि तुमच्या BMSच्या प्रवेशाकरता सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.